लव्ह मॅरेज जे करतात, त्यांचं ऑलरेडी 4 ते 5 वर्ष आधी अफेअर असतं किंवा 2-3 वर्ष. तर त्या पिरियडमध्ये ऑब्व्हियसली त्यांच्या फिजिकल सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. एकमेकांना पूर्ण ते ओळखलेले असतात किंवा काय. पण लग्नानंतर त्यांना एकमेकांबद्दलचा इंटरेस्ट अचानक कमी होतो. कमी म्हणजे एकमेकांबद्दल काही वाटतच नाही. खूप केसेसमध्ये असं होतं आणि ते या टोकाला जातं, की ते डिव्होर्सपर्यंत म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये एक थोडा रिस्पेक्ट असतो, तो रिस्पेक्टसुद्धा तिथे राहत नाही. तर हे डायरेक्टली डिव्होर्सपर्यंत जातं. तर याच्यामागे काय कारणं असू शकतात? बेसिकली कसं आहे ना, की तुम्ही जो काही थ्रिल एक्सपिरियन्स करताय लग्नाच्या आधी, मग तो फिजिकली पण असेल. हं, ओके. तर तुम्ही किती डेट करताय किंवा काय करताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही आता ह्या साईड मेल साईडनं बोलायचं झालं तर पॉलिगॅमी हं, खास करून, की पुरुषांना हा नियम आहे निसर्गाचा, की ते पुरुषांना ना एका स्त्रीपेक्षा ना असं वेगवेगळ्या स्त्रियांबद्दल जास्त आकर्षण असतं. जो टेस्टेस्टोरॉन आहे तो डिमांड करतो, की मला काहीतरी वेगळं पाहिजे. पण आपण ज्या सोसायटीत राहतो, आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजाप्रमाणे आपण राहायला पाहिजे, की जिथं हं, आपणच आपल्या पार्टनरमध्ये वेगळंपण जर शोधलं, हं, तर मग तुम्ही लग्नाच्या आधी जरी फिजिकल झालेला असाल, तरी तुम्हाला लग्नाच्या आधीचं फिजिकल केलेलं आता ते सेम सेम नाही वाटणार. हं, तुम्हाला काय, की कंटेंट अवेलेबल आहे ऑनलाईन. त्या हं, ठिकाणी पॉर्नोग्राफी कंटेंट आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल म्हणजे जे काही तिथं दिसतात, तर ते आतून बाहेरून चकाचक आहे. ते पार्टनरमध्ये तसं मिळेलच असं नाहीये ना. मग त्यांना सुरुवातीला त्या पार्टनरबद्दल नाविन्य होतं. तेव्हा लग्नाच्या आधी ते फिजिकली स्ट्राँग होते त्या रिलेशनशिपमध्ये. प्रत्येक वेळी तो पुरुष नुसता इमोशननेच जवळ जाणार आहे असं नाही. त्याला ते अटॅचमेंट आणि डिझायर, लिबिडो पण पाहिजे ना. मग त्याला बाहेर जे दिसतंय त्याच्या आजूबाजूचं वातावरण, पूर्वी कसं असायचं, त्या घराच्या आजूबाजूला 4-5च घरं असायची. तिथं लिमिटेड स्त्रिया आजूबाजूला असायच्या. आता इथं तुम्ही घराच्या बाहेर गेलं तरी टाईट जीन्स फिटिंग कपडे घातलेले वगैरे कोणी ना कोणी दिसतंच आहे. पण तो कंपेअर करतो कदाचित, की माझी पार्टनर आणि आता मला दिसणारी पार्टनर, तर ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. लग्नाच्या आधी त्याला ती पार्टनर छान वाटायची. पण आता त्याला तिचा तीळ कुठं आहे आणि काय शरीर कसं आहे हे पाठ होऊन जाते ना. पूर्वी त्याला किती वर्ष लागायची, 20-25 वर्ष, 30 वर्ष. मग ते कपलला थोडंसं त्या पुरुषाला बोर वाटायला लागायचं. इथं आता इतके सारे मल्टिपल पार्टनर, कंटिन्युअसली मल्टिपल पार्टनर, जसं रील स्क्रॉल करतो तसं ते पार्टनर चेंज करत राहतात. मग लग्नाच्या आधी पण होतं. मग तिथं मल्टिपल रिलेशनशिप आणि ॲक्चुअली त्या फिमेलला असं वाटतं, की नाही हा फक्त माझ्यावरच प्रेम करतोय. कदाचित तो अजून त्यावेळेस सुद्धा मल्टिपल पार्टनरबरोबर अटॅचमेंट असणार आहे. मग स्वाभाविक आहे आता लग्न झाल्यावर तर एकाच पार्टनरबरोबर त्या ठिकाणी फिजिकल होणार आहे ना. आणि म्हणून तो पुरुष हे पुरुषांच्या बाबतीत कॉमन आहे, की असं होऊ शकतं, की त्यांना ते अट्रॅक्शन नाही राहत आहे. तर त्या ठिकाणी थोडंसं त्या फिमेलने तो पुरुष जर म्हणतोय, की मला हे असं आवडतं, तर त्या ठिकाणी तसं राहायला पाहिजे. जेणेकरून त्या पुरुषाला त्या स्त्रीबद्दल अजून अट्रॅक्शन वाढेल. रात्री झोपताना डाव्या बाजूला झोपतोय तो पुरुष, त्याने उजव्या बाजूला झोपावं. डिफरंट डिफरंट पोझिशन असतात. जसं फिजिकली तुम्हाला त्या ठिकाणी इंटिमसी पाहिजे, तर त्यानुसार त्या स्त्रीनं पण स्वतःला तसं सजून राहायला पाहिजे. तो म्हणतो, की ही लग्नाच्या आधी एकदम चकाचक, एकदम छान कपडे घालून असायची. आता असं आहे, की त्या किचनमधले कपडेच ती बेडरूममध्ये घालून येते. मला तर इंटरेस्टच नाही राहणार आहे. म्हणजे बदललं ना सगळं. हं, हं, स्वाभाविक आहे. हं. जसं मॅडमने मगाशी सांगितलं, प्रेग्नन्सी झाल्यानंतर तिच्या शरीरामध्ये बदल झाला, बदललं. सो पुरुष फिजिकली ह्या अँगलने, इंटिमसी ह्या अँगलने आणि त्याच्याबरोबर जी कुरबुर आहे थोडीफार, की जसं मी पण कमवते, तू पण कमवतोय, मग मी जे काम करते तू तू सगळं करायला पाहिजे, ह्या सगळ्या ॲडेड फॅक्टर अजून त्याच्यामध्ये ॲड होतात. हं, हं. आणि डाऊट, शंका हे तर शंका. अजून तर खूप मोठी गोष्ट, की कामावरून यायला सगळ्यांनाच उशीर होऊ शकतो. थोडा उशीर झाला तर कुठं होते, कुठं होती? मग हे कधी ना कधी स्फोट होतो हं. आणि त्यातून मग त्याचं पर्यवसन डिव्होर्समध्ये होऊ शकतं. आता ह्याला ॲक्च्युली दुसरा पण अँगल अँगल. आहे, की पुरुषांसाठी ना एखादी गोष्ट चेस करायला लागणं, हे थ्रिलिंग असतं. म्हणजे माझी जी गर्लफ्रेंड आहे, ती माझी बायको होत नाही ना, तोपर्यंत ती माझ्या आयुष्यात राहावी म्हणून मी फुल एफर्ट्स घेते. हं. मग मला तिला गिफ्ट्स द्यावे लागतात, इव्हेंट्स सेलिब्रेट करतो आम्ही. अगदी आम्ही कधी भेटलो होतो त्याची ॲनिव्हर्सरी पण तिला सेलिब्रेट करायची असते. मी तिथे पण अवेलेबल असतो. मी वीकेंड्सला भेटतो तेव्हा अवेलेबल असतो. किंवा आपल्याकडे ना लिव्ह इन राहतात ना, वर्षानुवर्ष लिव्ह इनमध्ये राहतात हं. किंवा डेट करतात, वर्षानुवर्ष डेट करतात. म्हणजे मला त्या व्यक्तीचं फार वरपासून खालपर्यंत डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळं माहीत होऊन जातं. मग लग्न झाल्यानंतर त्यात नाविन्यच राहत नाही. अरेंज मॅरेजमध्ये कसं असायचं ना पहिलं, की तुम्ही फार फार तर स्वतः एकमेकांना ओळखत होते आणि बोलत होते. मग त्यामुळे एक एक गोष्ट आपण समोरच्या पार्टनरची त्यानंतर उलगडत जातो ना. हं, हं, हं. म्हणून ते नाविन्य राहतं. लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम का होतो? जर तुम्ही वर्षानुवर्ष एकमेकांसोबत जर रिलेशनशिपमध्ये असाल आणि फिजिकल रिलेशनशिपमध्ये तर लिटरली सगळं माहीत असतं. मी एखादी गोष्ट बोलले तर त्याच्यावर समोरचा काय रिॲक्शन देणार इथपासून माहीत असतं. आणि मग बऱ्याचदा ते संभाषणच होत नाही. काय मी बोलले, की हा हेच करणार आहे. आणि पुरुषांसाठी मी तिला आणलं ना, की माझ्यासाठी ती एक ट्रॉफी आहे. सो ती ट्रॉफी मी अशी माझ्या कपाटात सजवून ठेवणार, बस.
आता माझं त्या ट्रॉफीकडे काहीही म्हणजे मला काही करायची गरज नाहीये ना. झाली आहे तू माझी बायको, मला एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. असा जो हे किंवा नंतर वागणुकीमध्ये बदल होतो ना, त्याच्यामुळे बायकांचा प्रॉब्लेम हा होतो की अरे अच्छा, कॉलपर्यंत हा माझ्यासाठी एवढं सगळं करत होता आणि आता सडनली काय झालं, काहीच आणि करायचं ब्रीदवाक्य नाहीये. लग्नानंतर हा बदलला. त्याची कारणच ही आहे. मग इथे काय होतं ना, बायकांचा प्रॉब्लेम हा होतो की लग्न झालं ना की मी सेटल झाल्यासारखी सगळ्या गोष्टी करायच्या बंद करते. माझी प्रायोरिटी समहाऊ मला बाळ व्हायला पाहिजे याकडे डायव्हर्ट होते, किंवा मला ना चांगली सून व्हायचंय, मला चांगली बायको व्हायचंय, मला माझं घर छान सजवून ठेवायचं, याच्याकडे जी जाते ना, ह्यानं कुठे ना कुठे आपण पार्टनरकडे दुर्लक्ष करतो. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाताना फार नटून थटून जाता, तुमच्या पार्टनरसाठी नटत थटणं सोडूनच देता. या गोष्टीचा फरक पडतोच. किंवा आता समजा तुम्हाला बाहेर जरी जायचं असेल तरी लग्न झालं की हा आहे ना माझा हा घरातला ड्रेस आहे, चल आपण जाऊया. त्याला वाटतं अरे बाकीच्यांच्या बायका बघ किती छान तयार होऊन होत्या, ते तू पण चल ना माझ्या बरोबर, मग मला तुला नेण्यात इंटरेस्ट पण असेल. पण जर तू अशीच गबळागत बाहेर सुद्धा माझ्यासोबत येणार तर नाही. जसं मला असं वाटतं ना की माझा नवरा छान दिसावा, छान मेंटेन असावा, मला चार चौघात त्याच्याबरोबर छान दिसता आलं पाहिजे, तसं तो जिथे जिथे आपल्याला घेऊन जातो तिथे त्याच्यासोबत मी पण चांगली दिसायला पाहिजे, ह्याच्यासाठी पण माझे प्रयत्न पाहिजे. त्यासाठी पहिलं माझं माझ्यावर प्रेम पाहिजे, मी पण माझी प्रायोरिटी पाहिजे, मी माझ्यावर एफर्ट्स घ्यायला पाहिजे. माझे लुक्स, माझा फिटनेस, बाळ झालं म्हणून मी जाडी झाले हे जस्टिफाईड आहे हे अजिबात नाही आहे. आणि बाळ एवढंच नाही करायचं. म्हणजे लिटरली असं असतं की तू आई नाही तू बाई झाली आहेस असं म्हणावं लागतं नवऱ्यांना. हे नाही व्हायला पाहिजे. लव्ह मॅरेज झालं म्हणून तुम्ही तुमच्या पार्टनरच्या प्रती किंवा तुम्ही स्वतः प्रती काहीच एफर्ट्स घेणार नाही, हे नाही व्हायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी केल्या ना, जेव्हा तुम्ही तुमच्यावर एफर्ट्स घेता, तुम्ही चांगले कॅरी करता स्वतःला, तेव्हा तो कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या नजरेत दिसतो ना. मग तुमच्या पार्टनरला हे कळतं अरे हा माझी पार्टनर जेव्हा माझ्यासोबत आहे ना ती छान दिसते ना, मला पण छान वाटतं, लोक बघतात ना आमच्याकडे. हे हे मॅटर करतं, बायकांनाही मॅटर करतं, पुरुषांनाही मॅटर करतं. आणि हे एफर्ट्स कुठेतरी लव्ह मॅरेज नंतर बंद होतात. त्यामुळे कुठेतरी हा प्रॉब्लेम होतो. आणि मग ते अट्रॅक्शन हळूहळू फेडअप होतं. आणि मला ऑप्शन्स मिळत आहेत ना आता. हाईट म्हणजे मला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी सुद्धा डेटिंग ॲप आहे. मग म्हणजे दोघांनाही ना मला परत परत माझ्या पार्टनरच्या प्रेमात पडावं आणि माझ्या पार्टनरने परत परत माझ्यात अडकावं, ह्याच्यासाठी एफर्ट्स घेण्याची तयारी असली पाहिजे. नाहीतर मग लव्ह मॅरेज असो नाही तर अरेंज मॅरेज ब्रेक व्हायला वेळ नाही लागणार.